नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 15 महिन्याचे वेतन देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे चला सुरू करूया. अर्जित रोखीकरण संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत दिनांक 5/2/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत विविध संघटनेकडून वारंवार विचारणा करण्यात येत असून सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर यांच्याकडून शासनास अहवाल पाठविण्याबाबतचे निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहे. अशासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणासाठी शासनाचे निर्णय व नियमातील तरतुदी पुढीलप्रमाणे पाहूया. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी 1981 मधील नियम 16 मधील नियमानुसार मोठ्या सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला दिनांक 1/4/1981 पासून सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता 15 दिवसाची अर्जित रजा अनुज्ञेय राहील. मात्र ज्या दिवशी असल्यास पूर्वीची शिल्लक अर्जित रजा व मिळवलेली अर्जित रजा 300 दिवसाएवढी होईल, त्या दिवशी मुख्याध्यापकाला अशी रजा मिळणे बंद होईल. शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 4/8/1995 रोजीच्या निर्णयानुसार खाजगी शाळेतील दीर्घ सुट्टी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, यामध्ये शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक व प्रयोगशाळा सहाय्यक यांचा समावेश आहे, 20 दिवसाच्या अर्धपगारी रजेएवढी 10 दिवसाची अर्जित रजा मंजूर करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच ही अर्जित रजा रोखीत वटवता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना लागू असल्याची धारणा पक्की करण्यास विनंती करण्यात आलेली होती. शासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.